नमस्कार मित्रांनो, व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये आधार कार्ड धारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। ही माहिती सर्व आधार कार्ड धारकांना जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, जर का व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहण्याकरिता चॅनलला देखील अवश्य सबस्क्राइब करा। त्याबरोबरच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। आजच्या काळात आपल्या आयुष्यात सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे आधार कार्ड। आधार कार्ड हे असा एक कागदपत्र आहे ज्याच्याशिवाय कोणतेही काम होत नाही। बँक खाते उघडणे असो, सरकारी योजनांचा लाभ घेणे असो, पासपोर्ट, रेशन कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी कोणताही काम असो, सर्वात प्रथम आधार कार्डची गरज असते। अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येकाकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे। मात्र सध्याच्या डिजिटल युगात आधार कार्डशी निगडीत नागरिकांचा वैयक्तिक डाटा चोरी होण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढत चालल्या आहेत। यामुळे अनेक लोकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे। त्याबरोबरच यामुळे लोकांची मोठी फसवणूक देखील होत आहे। कोणी दुसरे तुमच्या आधार क्रमांकाचा गैरवापर तर करत नाही ना, हे पाहणेही तितकेच महत्त्वाचे आहे। बऱ्याच लोकांचे आधार कार्डद्वारे मोठमोठ्या फसवणुकीच्या घटना घडत आहेत। त्यामुळे आधार कार्डद्वारे मोबाईल सिम कार्ड किंवा इतर कोणत्याही सरकारी योजनांसाठी तुमच्या आधार कार्डचा वापर केला जातोय का हे देखील पाहणे आवश्यक आहे। हे काम तुम्ही घर बसल्या फक्त 5 मिनिटात करून घेऊ शकता। तर चला पाहूया हे कशा प्रकारे तपासायचे। हे तपासण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईट myAadhar.uidi.gov.in वर जावे लागेल। या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम लॉग इन करावे लागेल। लॉग इन करण्यासाठी तुमचे मोबाईल क्रमांक आधार कार्ड सोबत लिंक असणे महत्त्वाचे आहे। येथे सर्वात प्रथम तुम्हाला लॉग इन करण्यासाठी तुमचा आधार क्रमांक टाकावा लागेल। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा कोड फिल करावा लागेल। कॅप्चा कोड फिल केल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक करा। आता तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक मोबाईल क्रमांकावर एक OTP येईल। ती OTP येथे फिल करून लॉग इन बटनवर क्लिक करा। लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल। येथे तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील। येथे खाली या आणि ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवर क्लिक करा। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज उघडेल। येथे मोडॅलिटी ऑल या ऑप्शनला सिलेक्ट करा आणि खाली तारखा निवडा। म्हणजेच तुम्हाला कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंतचे ऑथेंटिकेशन हिस्ट्री पाहिजे त्या तारखा तुम्हाला निवडावे लागतील। त्यानंतर फेच ऑथेंटिकेशन हिस्ट्री या बटनवर क्लिक करा। या बटनवर क्लिक केल्यानंतर आता खाली तुमच्या आधार कार्डचा वापर कोणकोणत्या ऑथेंटिकेशनद्वारे करण्यात आलेले आहेत हे तुम्हाला दिसतील। येथे खाली तुमच्या आधार कार्डचा वापर कुठे, कोणत्या टाइमला, कोणत्या प्रकाराद्वारे म्हणजेच OTP द्वारे, बायोमेट्रिक द्वारे किंवा डेमोग्राफिक द्वारे करण्यात आलेला आहे। त्यासोबतच AUA नेम येथे कोणत्या कामासाठी किंवा कोणत्या संस्थेने तुमच्या आधार कार्डच्या डेटाचा वापर केलेला आहे, ट्रान्झॅक्शन ID, रेस्पॉन्स ID याबाबतची एक डिटेल तुम्हाला दिसेल। त्यासोबतच खाली डाउनलोड PDF हे देखील ऑप्शन तुम्हाला मिळेल। याबरोबरच जर का तुम्हाला एखादा अनोळखी किंवा संशयास्पद आधार कार्डचा वापर दिसला तर तुम्ही याची तक्रार 1947 या आधारच्या कस्टमर केअर क्रमांकावर करू शकता। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।